नमो बुद्धाय. आज आपण पाहणार आहोत भाग 6, बुद्ध आणि त्यांचे समकालीन. बुद्धाचे समकालीन. ज्या काळात बुद्धाने परिव्राज्य घेतली त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती. ब्राह्मण तत्त्वज्ञानाखेरीज तत्त्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्त्वज्ञानाला विरोध होता. त्यापैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते. या पंथापैकी एक पंथ पूर्ण काश्यप यांच्या नेतृत्वाखाली होता. त्यांच्या तत्त्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत. त्यांचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करून घ्यावे, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून हत्या करवावी, स्वतः चोरी करावी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून ती करून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करावावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलावयास लावावे, आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही. आत्म्यावर कशाचीच क्रिया परिणाम होत नाही. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही. शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. दुसऱ्या एका पंथाचे नाव नियतिवाद असे होते. त्यांचा मुख्य प्रणेता मख्खली गोशाल हा होता. त्यांचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता. कोणीही काहीही घडू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही. घटना घडतात त्या कोणीही घडवित नाही. दुःख कोणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगाच्या अनुभवांचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे हे त्याचे तत्त्वज्ञान होते. तिसऱ्या पंथाचे नाव उच्छेदवाद असे होते. अजित केशकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होय. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता. यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही. आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगावयास मिळणारी सुखदुःखाची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही. स्वर्ग नाही की नरक नाही. जगातील दुःखाच्या काही मूलतत्वापासून मनुष्य बनला आहे. आत्मा ते टाळू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. महाकल्पातील जन्ममरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतरच आत्म्याचा दुःखाचा अंत होईल. यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपायानेही होणार नाही. चौथ्या पंथाचे नाव अन्योन्यवाद असे होते. या पंथाचा प्रमुख पकुद्ध कच्चायन हा होता. त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या 7 महाभूतांचा बनलेला असतो. यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते. त्यांचा एकमेकावर परिणामही होत नाही. ती स्वयंभू आणि शाश्वत आहेत. त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही. शस्त्र 7 महाभूतांत प्रवेश करते. एवढाच त्याचा अर्थ समजावयाचा. संजय बेलपुत्ताचा स्वतःचा एक पंथ होता. त्याचे नाव विक्षेपवाद हा एक प्रकारचा संशयवाद होता. संजय बेलपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन, पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन. मानव प्राणी निर्माण केले गेले काय? माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्याची फळे भोगावी लागतात काय? किंवा मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन.
कारण त्यांचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलपुत्ताने आपल्या तत्त्वज्ञानाचे सार सांगितले. 6व्या पंथाचे नाव चातुर्यमसवरवाद. या पंथाचा प्रमुख महावीर हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता. त्याला निंगठनाथपुत्त म्हणत. महावीराने असे सांगितले आहे की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मातीत व्हावे असे त्याने सुचविले. या जन्मात दुष्कर्म टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे 4 नियमाचे पालन करावे असे महावीरांनी सांगितले. ते 4 नियम पुढीलप्रमाणे: हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे किंवा मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे. अशा प्रकारे आज आपण बुद्ध आणि त्यांचे समकालीन बघितलेले आहे. पुढच्या भागात आपल्याला समकालीनाविषयी बुद्धांची वृत्ती बघायचं आहे. तर तोपर्यंत नमो बुद्धाय. जय भीम.